गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नयन शाह वन्स अगेन. आज मी आहे हडपसर तुकाई दर्शनच्या इकडे काशीनाथ सुरवशे काकांबरोबर. यांना काय त्रास होते पहिले आणि आपलं शूल शांती औषध वापरल्यानंतर त्यांना काय काय कसा रिझल्ट आला आहे हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ. ये संकल, काय काय त्रास होता तुम्हाला? मला सुरुवातीला माझं म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता. ओके त्यामुळं ऑपरेशन केलं. ओके तर ऑपरेशन केल्यानंतर काही दिवस बरं वाटलं. त्याच्यानंतर मग परत माझे बोटं आकडू लागले, जॉईंट्स दुखू लागले, परत पाठ म्हणजे कमरेत दुखणं वाढलं, गुडघ्याचं दुखणं पण वाढलं होतं. ओके. तर त्याच्यानंतर मग तुमचं औषध चालू केलं. चालू केल्यानंतर एक 7-8 दिवसात थोडंसं फरक जाणवू लागला. ओके. आता मग साधारणतः 25-30 दिवस झाले मी औषध घेतोय. आता थोडंसं बरं वाटतं. आणि काका, बोटं पहिले वाकडी होती? हो, ते असं सरळ होतच नव्हती. त्याला असं धरून सरळ करावं लागायचं. आता बोटं पूर्णपणे व्यवस्थित सरळ होतात? हो. ग्रेट ग्रेट. अंकल, आपलं वय किती आहे आता? 73. 73 संपत आला. आता जूनला 74 चालू होईल. जूनमध्ये 74 अंकलला सुरू होणार आहे. ॲट द एज ऑफ 74 काकांची बोटं वाकडी झाली होती, ती सरळ होत नव्हती. फक्त 25 दिवसाच्या औषधांच्या वापरामध्ये ती पूर्णपणे सरळ झाली आहेत. आणि काका, दुखणं काय काय होतं आणि काय काय कमी झालं? कमरेत दुखत होतं, गुडघे दुखत होते आणि खालच्या पायामध्ये दुखणं होतं. ओके. ते आता नाही सारखं चाललं. 95% पेक्षाही जास्त तुम्हाला त्याच्यात फरक जाणवतो. आणि हे सगळे बोट वगैरे सगळे दुखायचे. बोटं पण दुखायची? बोट, जॉईंट पण दुखायचे, ते पण बंद झालं. पहिल्यांदा पाय असं उचलायचं म्हटलं तरी फार जोर लावायचा. जवळजवळ 2 किलो बांधल्यासारखं वाटायचं पाय उचलताना. ओके. तर आता ते थोडंसं म्हणजे इझिली उचलू शकतो असं. ओके. असं हे करायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम होत होता. त्याच्यानंतर जिना उतरताना पार खांद्यावर हात टाकून पूर्ण भार देऊन जिना चढायचं प्रॉब्लेम होता. पण आता काय, नुसतं हात धरलं तरी मी जिना उतरू शकतो आणि चढू शकतो. ओके. आता म्हणजे बरंचसं फरक पडलाय त्याच्यामुळे. ओके. तर तो एक फरक आहे. आणि ज्या वेळेला मी उठताना थोडंसं त्रास होत होता. आता सपोर्ट घेऊन उठू शकतो. एकदा मी उठलो ना तर हे वाकत दाखवू का? हा, चालेल ना. असं उठताना त्रास होत होता. पहिले काशीनाथ अंकलला उठायला जमत नव्हतं, उठायला त्रास होत होता. आता 25 दिवसात ते वॉकर घेऊन व्यवस्थित उठू शकतात. आणि बॅलन्स जायचा माझा. ओके. आणि हा पण हा जो व्यायाम आहे ना तो करू शकत नव्हता. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर आणि गुडघे पण दुखत होते, पाय असं उडत होते, पाय उडत पण होते, जम्पिंग होत होतं. जास्त वेळ बसलं ना असं थरथर शिवरिंग होत होतं, पाय थरथर कापत होते. मग आता ते पूर्णपणे बंद झालंय? पूर्णपणे नाही, थोडंसं आहे. बर. आता झोपल्यानंतर काही वेळेला असं उशी बदलताना एकदम अख्खं शरीर ताटतं. ओके. ते पण कमी झालं. ते पण आता कमी झालंय. काय बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. काका, ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला होता एक? हो, आता कमी आहे. कमी आहे? हो, कमी आहे. 4-5 दिवस झालं कमी आहे एकदम. काका, आपल्या बाकीच्या कस्टमर्सला, बाकीच्या श्रोतांना काय मेसेज द्याल? नाही, माझ्यासारखा ज्यांना त्रास असेल त्यांनी वापरायला काहीच हरकत नाही. ग्रेट ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. अवश्य वापरावं. थँक्यू व्हेरी मच.